अशोक खरात प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत वन विभाग सुद्धा कारवाई करणार आहे। वन विभागाचे उपवननिरीक्षक यांचे नाशिक पोलीस आयुक्तांना लेखी पत्र गेलंय। भोंदू अशोक खरातनं काही प्राण्यांची शिकार करत अघोरी पूजेसाठी त्याचा वापर केल्याचा संशय आहे। एसआयटी चौकशी सुरू असताना या प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये कारवाई करण्यासंदर्भात काही निष्पन्न झालं तर तपास आणि कारवाईचे अधिकार असल्याचं नमूद आहे। वन्यजीव गुन्हे कारवाई करणं आवश्यक असेल तर वन विभागामार्फत आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सुद्धा या पत्राद्वारे स्पष्ट केलं गेलंय। आणि अशोक खरात प्रकरणामध्ये नवीन अपडेट समोर येत आहे। 40 ते 45 राजकीय नेते खरातच्या नियमित संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे। खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेमध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांची नावं सुद्धा दिसतायत। खरातनं राजकीय नेत्यांची नावं कोड वर्ड्समध्ये केलेली सेव्ह। तर कोणतेही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी हे राजकीय नेते अशोक खरातचा सल्ला घेत असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। निवडणुकीमध्ये फॉर्म भरण्यापूर्वी सुद्धा राजकीय नेते अशोक खरातला वेळ आणि तारीख विचारत असल्याची माहिती आहे। एसआयटीला 2 दिवसांपूर्वीच मिळाला होता फॉरेन्सिक टीमकडून क्लोन डेटा अहवाल। अशोक खरात प्रकरणी एसआयटीकडून तांत्रिक पुरावे आणि मोबाईलच्या डेटामधून नवनवीन खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते। लग्नपत्रिकेमध्ये प्रमुख पाहुण्यांमध्ये आशिष शेलार दिसतात। आता शेलारांनी सांगितलं पाहिजे तसं तर म्हणजे आशिष कुरेशी साहेब तिकडे जातील का हिंदू मंदिरामध्ये, तोही खरा प्रश्नच आहे मना चर्चेचा। पण आशिष कुरेशी साहेबांचं नाव त्या पत्रिकेमध्ये दिसतंय तर त्यांनी सुद्धा ते सांगितलं गेलं पाहिजे। दुसरी गोष्ट की चाकणकर त्या लग्नपत्रिकेवर आहेत। ह्या सगळ्या लोकांनी, कारण ग्लोरी जी वाढत गेली खराची, ती ग्लोरी वाढवण्याला हे सगळे लोक कारणीभूत आहेत। त्याच्या चौकशी झाली। ती आपली ग्रामीण पद्धतच आहे ना। तुझ्या घरच्या लग्नाला तू माझं नाव टाक आणि टाकणारच तुम्हाला विचारून, तर त्याच्यामध्ये येणार की नाही येणार, विचारलं की नाही विचारलं, याच्यापेक्षा एक प्रतिष्ठा असते। इतक्या सगळ्या जणांनी निमंत्रण दिलं तर आत्ताच कळलं मला की माझं नाव पत्रिकेवर। आणि अशोक खरात प्रकरणात आणखी नवनवीन खुलासे सुद्धा समोर येत आहेत, कारण की रुपाली चाकणकरांसह शिवनिका संस्थांच्या 11 ट्रस्टींना एसआयटीकडून चौकशीच्या नोटिसा गेल्यात। शिवनिका संस्थांशी संबंधित ट्रस्टींवर तपासाचा फास आवळला गेलाय। रुपाली चाकणकर चौकशीसाठी हजर राहणार का याकडे आता लक्ष लागलंय। तर जमीन व्यवहारांमध्ये भागीदारीच्या आरोपांमुळे चाकणकर यांची चौकशी बरीच महत्त्वाची ठरेल। खरातच्या ट्रस्टला मोठ्या प्रमाणावर निधी दिल्याचा आरोप सुद्धा एकीकडे होतोय, तर हवाला रॅकेटशी संबंधित आर्थिक व्यवहारांवर एसआयटीची करडी नजर असेल। दुबईहून मोठी रक्कम आल्याचा संशय सुद्धा व्यक्त होतोय आणि यामुळे तपास आणखी तीव्र होणार आहे। खरात चाकणकर कनेक्शन किती खोल आहे याचा अंदाज येतो। हवाला आणि जमीन व्यवहारातून नेमकं काय उघड होणार याकडे सुद्धा लक्ष असेल। रुपाली चाकणकरांना जेव्हा एसआयटीचं समन्स आलं, त्या मिरगावच्या ट्रस्टवर आहेत किंवा खेमनारने जे एक जबाब नोंदवलेला आहे, त्यांनी महिला आयोगाने कसा दबाव संपादकांवर टाकला, तर या अनुषंगाने त्यांची एसआयटी चौकशी करणार आहे। पण चौकशीला जेव्हा तुम्हाला समन्स पाठवला जातो तेव्हा उलट रुपाली चाकणकरांना एवढी चांगली संधी आहे की त्या म्हणत होते की माझा अशोक खरातशी काही संबंध नाही आहे। मग अशोक खरातशी जर रुपाली चाकणकरांचा संबंध नाही तर ही इतकी मोठी संधी आहे की त्यांनी तिथं जावं, चौकशीला हजर राहावं, जबाब द्यावा आणि मग त्या जबाबातून जे काय स्पष्ट होईल त्यानुसार एसआयटीच्या इथे जे आहे त्या अनेक बाजू क्लिअर होतील। एसआयटीच्या इथे जाण्यासाठी टाळाटाळ करतायत आणि मग टाळाटाळ माणूस कधी करतो, जेव्हा तो घाबरलेला असतो किंवा त्याला काहीतरी लपवायचं असतं तेव्हा तो टाळाटाळ करतो। आणि आता अशोक खरातच्या तथाकथित आउटडोअर व्हिजिट संदर्भात सुद्धा किंवा त्याच्या फी संदर्भात सुद्धा मोठी अपडेट समोर आली। भक्तांच्या घरी, व्यवसायाच्या ठिकाणी किंवा मग फार्म हाऊसवर जाण्यासाठी खरात तब्बल 5 लाख रुपयांपर्यंत मानधन आकारायचा। नाशिक बाहेरच्या भक्तांकडे जाण्यासाठी खरात महागड्या आलिशान कार्सचा वापर करत असे आणि तसंच जितकं अंतर जास्त तितके पैसे जास्त, तितकी फी लाखोंनी वाढवली जात असल्याचं सुद्धा उघड झालंय। या बाबींचा तपास विशेष पथकानं केलेला समजतोय, तर महागड्या कारशिवाय तो कुठेही जाण्यास तयार नसे असा खुलासा सुद्धा फसवणूक झालेल्या 6 ते 7 जणांनी एसआयटी समोर केलाय। पुण्यातील एका करोडपती भक्ताकडून पूजेसाठी वाहनाची गरज असल्याचे सांगत सुमारे 90 लाख रुपयांची महागडी कार घेतली। नंतर हीच कार स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप सुद्धा आहे। आणि खरातची सलग 13व्या दिवशी एसआयटी कडून चौकशी केली जाते। अशोक खरातची पोलीस कोठडी उद्या संपतेय।